सेकंड राऊंडच्या लढतींना आता सुरुवात होतीये. 4 ओव्हरचा सामना, यानंतर आणखी एक 4 ओव्हरचा सामना असेल आणि तदनंतर मग 3 षटकांचा सामना असेल. चला फलंदाज पाठवा त्वरित. कल्पेश आणि नितीन ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. दोन्ही टीमला देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा कॉमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू. चला जाऊया सामन्याकडे. सलामीची जोडी नितीन आणि त्याच्या बरोबरीने कल्पेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सगळ्या प्रेक्षकांचं देखील मनापासून आपण स्वागत करू. आणि गोलंदाजीसाठी आलाय सनी. सनी आलाय. यानंतर नारपुली आणि जितवाई जिते ही मॅच तुम्हाला बघायला मिळेल. 2 बलाढ्य संघांचा सामना यानंतरच्या पुढच्या मॅच मध्ये. आणि प्रेक्षक नक्कीच थांबलेत कारण मोठमोठे संघ आज सगळ्या खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी कसे ते खेळतात आज आपण त्यांना बघतोय. त्या सगळ्या प्रेक्षकांचं देखील मनापासून आपण स्वागत करू. परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये जाऊया मॅचकडे. मॅच पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सेकंडला उभा आहे तो नितीन आणि नॉट सेकंडला उभा आहे तो कल्पेश. वेगवान बॉल आडव्या बाटने स्कोअर ऑफ द विकेट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावसंख्येसाठी षटकार. थँक्यू. थँक्यू डीजे. नितीनने पहिलाच बॉलवरती षटकार मारून आपल्या धावाचं अकाउंट खुलं केलंय. 6 धावसंख्येने या डावाला सुरुवात केली आहे ती नितीनने. सनीवरती पहिलाच बॉलवरती आक्रमण चढवलंय. फिल्डिंगचे आता बदल करत असताना सनीला बघतोय आपण. जो मिडविकेटचा क्षेत्ररक्षक होता तो थोडा स्क्वेअर लेगच्या दिशेने आता पाठवण्यात आला ऑन साईडला. एक लॉंग ऑन आपण बघतोय बरोबर व्ही शेप मध्ये. 2 ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता स्ट्राईक रोटेशन बघतोय आपण नितीनच्या माध्यमातून. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आला म्हणजे एक्स्ट्राची धावा मिळत असताना प्रथमेश 11 दामोदे संघाला धावफलक पोहोचले 8 वरती. थोडीशी महागडी कामगिरी, खराब सुरुवात म्हणावी लागेल जीवन 11 मोरबे संघाची. चांगला फटका आहे. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने 2-2 क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 2 धावा मिळतील या बॉलवरती कल्पेशला. आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचत आहे ते 10 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती. थोडीशी महागडी सुरुवात करतोय तो सनी पहिल्या षटकामध्ये. लोअर फुलटॉस बॉल बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिटची संधी आहे आणि डायरेक्ट हिट जर झाला असतं तर परतावं लागलं असतं फलंदाजाला. परंतु तिथे बघता बघता 2 धावा कंप्लीट करतोय तो कल्पेश. 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 12 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच. मागच्याच मॅच मध्ये 70 धावा जितवाई जिते संघाच्या बघायला मिळाल्या. आणि या मॅच मध्ये देखील 2 संघ चांगले आहेत. जर एक फायटिंग टोटल उभं राहिलं 50-60 धावसंख्येचं तर मजेल सामन्यामध्ये. चांगला बॉल, वेगाने टाकलेला बॉल. यॉर्क लाईनचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. डॉट बॉल बराच अवधीनंतर आला. या 17 मधला मला वाटतं पहिला डॉट बॉल आहे. असेच चेंडू टाकावे लागतील. डॉट ऑफ पर्सेंटेज या सामन्यामध्ये वाढवावं लागेल जीवन 11 मोरबी संघाला. सनी
सनीचा ट्रॅकर बॉल फटका तर फसलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. कोण घेईल, कारण कव्हरचा फिल्डर देखील येत होता, यष्टीरक्षक देखील येत होता. ट्राय करायला पाहिजे होता, कव्हरच्या फिल्डरने ट्राय करायला पाहिजे होता. या चर्चा आता चालू राहतील. मागच्या मॅचमध्ये देखील असंच काहीसं घडलं होतं की बऱ्याचशा कॅचेस ड्रॉप झाल्या आणि मग वरची खोपोली संघाला विचारा त्या कॅचेसचं महत्व काय होतं. धाव फिल्कावरती धावा जाऊन पोचल्या त्या 13 विदाउट लॉस. दोन्ही फलंदाज अजूनही सुरक्षित आहेत. प्रथमेश 11 दामोदर संघाचा जर आपण विचार केला तर एक चांगल्या स्थितीमध्ये चांगला स्टार्ट त्यांना मिळालाय तो या मॅच मध्ये. चांगला बॉल आणि दांडी गोल केली आहे ती फलंदाज नितीनची. पहिला धक्का लागलाय तो दामोदर संघाला या मॅच मध्ये. थँक्यू 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 डीजे. फ्रंट फुटचा बॉल बॅकफुटला खेळण्यासाठी गेला नितीन आणि बॉल आतमध्ये आला. यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल बघायला मिळाला आणि धावफलक जाऊन पोचलं ते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती. पहिले षटक संपले. चला टीम मीटिंग नको, मोरबी संघ लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिले षटक संपले. धावफलक जाऊन पोहोचले ते 13 धावा धावफलकावरती. जरी पहिला बॉलवरती खराब बॉल होता तो त्याच्यावरती मोठा फटका आला तरी देखील कमबॅक केलंय ते जीवन 11 मोरबी संघाने. आता गोलंदाजीसाठी आलाय प्रथमेश राणे. प्रथमेश राणे गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्रायकर एंडला उभा आहे कल्पेश. नाश्ता किरणला गेलाय तर परेशने मागच्या सामन्यामध्ये षटकारांची हॅट्रिक ठोकली. तो इतिहास त्याला या मॅच मध्ये देखील बाहेर काढावा लागेल. संघाला एका सुस्थितीमध्ये घेऊन जावं लागेल. एक पार्टनरशिपची गरज आहे. चांगला बॉल तितका चांगला फटका अलॉंग द कार्पेट. धीरज राणे तिथे आहे. एक धाव मिळेल या दिशेने. चांगली फिल्डिंग केली धीरजने आज याच्या रात्रीमध्ये. एक धाव मिळते या बॉलवरती. एकने धाव फलक जाऊन पोचेल 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती येत आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. मागच्याच मॅच मध्ये या फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक देखील ठोकली होती. ऑन साइडला काय दर्जेदार फटके खेचले होते. तोच फलंदाज स्ट्रायकर एंडला उभा आहे. या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघतो प्रथमेश राणेला. त्याला देखील कमबॅक करण्याची गरज आहे. हे टार्गेट कसं 40 आतमध्ये रोखता येईल हा विचार करायला पाहिजे. चांगला बॉल वेगाने बीट केलंय. चेस करता आला नाही. फुटवर्क नव्हतं. खडे खडे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. शरीरापासून दूरवर फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती करतोय प्रथमेश. चांगली गोलंदाजी होत असताना हळूहळू आता कमबॅक करत असताना ट्रॅकवरती येत असताना मोरबी संघ या मॅच मध्ये. प्रथमेशचा हा शॉर्ट बॉल होता. तिथे लॉंग ऑनला टिपला जातोय. शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकलं आणि फलंदाज बाद. थँक्यू. 2 गडी बाद झालेत. नुकताच मैदानावरती दाखल झालाय तो नवनाथ. परेश देखील बाद झालाय. नितीन देखील बाद झाला. अजूनही कल्पेश आहे आणि 14 वरती दुसरा धक्का लागलाय तो प्रथमेश 11 दामोदर संघाला या मॅच मध्ये. महेशजी विरले साहेबांचा संघ मागच्याच मॅच मध्ये वरची खोपोली टीमच्या अगेन्स्ट काय खेळला होता. शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच आली परंतु तो काय यॉर्क चेडू टाकला विनयला. आडव्या बॅटने फटका चांगला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये. धीरज बघत राहिला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार.
19 जून 1966ला एक संघटना मुंबईमध्ये उभी राहिली आणि तिचं नाव म्हणजे शिवसेना. मराठी माणसांचं हक्काचं व्यासपीठ ज्यांनी मिळवून दिलं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हे संगीत. धावफलक पोहोचलाय 18 या आकड्यावरती. आडवा पाटणे फटका तर फसलाय असं वाटलं, परंतु एलिव्हेशन मिळतंय आणि ते बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे. या 6 धावफलक जाऊन पोहोचलाय 24 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमेश वरती देखील आक्रमण आता चढवलंय आणि इथे अजून एक षटकार. काय फटकेबाजी करतोय फलंदाज नवनाथ. थँक्यू डीजे. दोन षटक संपलीत. आता गोलंदाजीसाठी येतोय धीरज राणे, एक सिनियर खेळाडू. कमबॅकची आता गरज असेल. मोरबे संघाला धावफलक जाऊन पोहोचलंय 30 धावा 15च्या धाव गतीने आणि काय खेळतोय, बॅटिंग करतोय तो नवनाथ. आणि ती कल्पेश देखील बाद होतोय जो सलामीला आला होता. धक्का क्रमांक लागलाय तिसरा. 30 वरती 3 बाद. धीरजला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे आणि आता दाखल झालाय मैदानावरती राहुल. आणि इथे पायचीस सापडलाय फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नॉन हॅट्रिक असेल आता धीरज राणे. 2 सलगचे विकेट मिळतात ते जीवन 11 मोरबे संघाला. टीम संकटामध्ये असताना या 2 विकेट्स आल्या. 4 बाद 30 अशी परिस्थिती. 15च्या धाव गतीने धावा दामोदर संघाच्या. आणि आता बॅटिंगसाठी दाखल झालाय तो यश. ऑन हॅट्रिक बॉल धीरज राणेचं बघायला मिळेल. पाठीमागच्या दिशेने फ्लाय स्लिपला एक धाव मिळते यशला. ऑन हॅट्रिक बॉल होता. चांगला बॉल बघायला मिळाला. खोलपट टप्प्याचा बॉल होता आणि आपला अनुभव दाखवत असताना मोरबे संघासाठी धीरज राणेच्या स्वरूपात एक चांगला गोलंदाज. 31 धावा धावफलकावरती. 3 चेंडू संपलेत. एकच धाव खर्च केले. 2 विकेट्स त्यांनी मिळवल्यात आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत ते या षटकामध्ये.
दांडीगुल या षटकामधली तिसरी विकेट मिळवतोय तो धीरज राणे आणि संघाला कमबॅक करून देतोय. थँक्यू. रंगणात रणांगण लढवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. रंगणात बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली ती धीरज राणेने 3 विकेट्स मिळवल्यात. संघाने कमबॅक केले. आता जीवन 11 मोरबे संघाचा जर आपण विचार केला 31 धावा धावफलकावरती 5 गडी बाद. आणखी एक फटका फसला आहे आणि आणखी एक विकेट मिळू शकते धीरज राणेला. चौथा गडी बाद केला धीरज राणेने 1 धाव देत. थँक्यू. 6 गडी बाद 31 ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे प्रथमेश इलेव्हन धामोदी संघाची. जो संघ 2 षटकांमध्ये 1 बाद 30 या आकडेवरती होता ती तदनंतर 4 गडी बाद केलेत ते धीरज राणेने. 31 धावा. अजून एक जर विकेट घेतली तर 5 वर कंप्लीट होईल आणि हॅट्रिक बॉल देखील असेल. ऑन हॅट्रिक आहे. 5 पर देखील कंप्लीट होईल या स्पर्धेमधला पहिला. बघूया काय घडतंय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशाराला दंडित केलाय. आता हॅट्रिक होऊ शकत नाही परंतु 5 वर कंप्लीट होऊ शकतो धीरज राणेचा. दुसरी धाव त्यांनी खर्च केली या षटकामधली. 2 धावसंख्येचं षटक अद्याप टाकलंय. 5 चेंडू संपले. 3 विकेट्स त्यांनी मिळवल्यात. 4 विकेट्स त्यांनी मिळवल्यात. धावफलक पोहोचले 32 वरती. 6 गडी बाद 32. दामोदी संघ थोडीशी अडचणीमध्ये सापडली आहे परंतु या संघाला 40च्या आतमध्ये रोकावं लागेल कारण त्यांच्याकडे बॉलिंग लाईनअप देखील तितकीच भन्नाट आहे. चांगला बॉल खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि दुसरी धाव मिळणार नाहीये. 7वा गडी बाद झालाय दामोदी संघाचा या मॅच मध्ये. धावफलक 33. शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय गोलंदाजीसाठी प्रेम. काय गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला धीरज राणे जे आपला अनुभव दाखवत असताना का मी या संघामध्ये मोठ सिनियर खेळाडू आहे हे दाखवून दिलं. संघाला कमबॅक करून दिलं आणि तो कमबॅक आता पुढे घेऊन जावं लागेल प्रेमला. प्रेमचा बॉल खोलात टाकलेला बॉल मिड विकेटच्या दिशेने फटका चांगला आहे. एकच धाव मिळू शकते. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि तिथे काय घडलं. एकाच सॅकवरती दोन्ही खेळाडू आले आणि रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का मिळतोय 8वा. तो प्रथमेश इलेव्हन दामोदी संघाला ऑल आउटच्या उंबरठ्यावरती उभी आहे दामोदी टीम. थँक्यू.
धाव फलक जाऊन पोहोचले ते 34 धावा, 8 गडी बाद 34 ही परिस्थिती आता निर्माण झाली. प्रथमेश इलेव्हन दामोदी संघाची ऑल आउटच्या उंबरठ्यावरती उभा आहे तो दामोदी संघ. अजूनही चेंडू बाकी ते 5. चला लगेच मैदानाच्या बाहेर या, शेवटचा षटक सुरू आहे. आणि एक चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, शॉट फाईन निघाला. चांगली फिल्डिंग होते तिथे. एकच धाव मिळते. काय कमबॅक बघायला मिळतं आपल्याला जीवन इलेव्हन मोरबे संघाचं या मॅच मध्ये. बरोबर चेंडू हातामध्ये त्याच्या आला, असं वाटलं की सटकेल, परंतु बॉल देखील हातामध्ये येतोय. नशीब साथ देते ते मोरबे संघाला. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 35 या आकड्यावरती. 8 गडी बाद. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 8 गडी बाद 35 ही अवस्था निर्माण झाली आहे ती दामोदी संघाची या मॅच मध्ये. इथे शरीराचा वेध घेणारा बॉल आणि इथे आणखी एक विकेट डाऊन. 9 गडी बाद 35. थँक्यू डीजे. शेवटचा खेळाडू आता मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. सॅमी, डॅरेन सॅमी, समीर त्याचं नाव, परंतु लाडाने त्याला सॅम म्हणतायत. आणि शेवटचा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. 9 गडी बाद 35 ही निंदनीय अवस्था आपण बघतोय. 7 गडी बाद झालेत मागच्या 5 रन्स करत असताना. काय गोलंदाजी बघायला मिळते. चांगला फटका मारलाय, स्टायलिश फटका बघायला मिळतोय. सॅमच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला एक धाव मिळते. त्याने थांबवलं स्वतःला. नॉस्टा ग्रीनला 1 धाव फलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. 36 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरेल का जो ऑल आउट करेल मोरबे. इंटरेस्टिंग असेल बघणं. आणि इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येईल का. डाऊन द बॉल आलेला, परंतु कॅच ड्रॉप होतीये. 9 गडी बाद 37 धावा 37 धावा. 40 पेक्षा आतमध्ये. मी मगाशीच उल्लेख केला की जर रोखलं तर एक चांगलं कमबॅक बघायला मिळेल तुम्हाला जीवन इलेव्हन मोरबे संघाचं. आणि कमबॅक केलंय जरूर, कारण धीरजने दावा खर्च केलाच नाही आणि प्रेम देखील तशीच कामगिरी करतोय. शेवटचा बॉल. 9 गडी बाद 37 धावा. आणि फटका चांगलाय. बॉल सीमा पार गेलाय. 6 धावसंख्येसाठी षटकार आणि एकूण धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचतील त्या 43-44 टार्गेट सेट केले 11च्या धाव गतीने. ते म्हणजे जीवन इलेव्हन मोरबे संघासमोर. थँक्यू डीजे. चला मी टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतो की आपण या. टॉस. सन्माननीय विनोदजी सुखदरे साहेबांकडून लगातारच्या 3 षटकारासाठी आणि लगातारच्या 3 चौकारासाठी 1000चा कॅश प्राइज आहे.
पाणी पाणी द्या. चोवीस चेंडू मध्ये 44 धावसंख्येची गरज, 11ची धावगती आहे. चला आपण इन्व्हाइट करूया जितू आई, जिते टीम आणि टीम नारपोलीला की आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. त्वरित या. चला फलंदाज लगेच पाठवा, फार वेळ घेऊ नका. अजूनही 2 सामने बाकी आहेत. प्लीज स्पीडअप करा. धीरज आपण स्पीडअप करा आणि दोन्ही संघ टॉससाठी त्वरित या. येस, जितू आई जितू संघाचा कॅप्टन आलाय. आपण नारपोली संघाला विनंती करू, जे अगदी सुरुवातीलाच मॅच खेळले होते, त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा या लगेचच नाणेफेकी करण्यासाठी. नारपोली संघ आपण या लगेच. मिड इनिंगला टॉस झाला पाहिजे याची नोंद आपण घ्या, अन्यथा मग जो कॅप्टन आला आधी त्याला आम्ही टॉस घोषित करू. नारपोली संघ याची नोंद आपण घ्या, लगेच या. येस, आता धावतच येतोय. या लवकर या, पहिला बॉल पडण्याच्या आधी या. जाऊया मॅचकडे. 24 बॉल आणि 44 टार्गेट सेट केले. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा, लगेचच पाठवा प्लीज. धीरज राणे. रमण डांगरे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000चं कॅश प्राईज आणि मेडन षटकासाठी देखील 1000चं कॅश प्राईज जमा झालंय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि नारपोली संघाचा कॅप्टन येतोय उडी मारून रेलिंग्स वरून. दोन चांगल्या टीम दरम्यान हा टॉस मनोहरजी तांडेल यांच्या शुभ असते. आयोजक सगळे फनी आहेत, सगळे एन्जॉय करतात. 4 दिवस जागरण झालंय, 3 दिवस जागरण झालंय. आज लवकर सुटका मिळेल असं वाटतंय आणि उद्या मेजवानी आहे सगळ्यांनाच. आणि नारपोली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नारपोली काय निर्णय? आज सर्चिंग असेल, उद्या अड्डा कुठे आहे शर्यतीचा? कलमला उद्या अड्डा आहे, बोरीची वाडी या ठिकाणी. आणि महाराष्ट्रामधील सर्वात मोठी प्राइज असणारी ती तो अड्डा होणार आहे. चोवीस बॉल आणि 44चा टार्गेट. जाऊया मॅचकडे, देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि सलामीची जोडी मोरबी संघाची दाखल झाली आहे. धीरज राणेला आपण बघतो आणि त्याच्या बरोबरीने समीर. धीरज राणे समीर ही जोडी. नितीन गोलंदाजीसाठी आलाय, वेगवान गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये फक्त 6 धावसंख्येचं षटक टाकलं होतं त्याने. पहिलाच बॉल आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूने, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, बॉल सीमा पार, चौकार. थँक्यू. आणि उद्याच्या रात्रीमध्ये या व्यासपीठावरती सन्माननीय नितीनदादा सावंत आणि सुधाकर दादा घारे यांचं आगमन होणार आहे. त्यांचं आपण मनापासून या परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये 26 मध्ये आपण सहर्ष स्वागत करू. दोघंही एकत्रित या व्यासपीठावरती तुम्हाला दिसतील उद्या.
आणि आयवा कॅचसाठी पारितोषिकांची मग बरसात असेल. सो सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की उद्याच्या रात्रीमध्ये आपण मोठ्या संख्येने या, कारण संघ देखील मोठमोठे आहेत आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी या. पुनश्च स्वीप करण्याचा प्रयत्न. उद्या आयवा कॅचसाठी 5,000चं कॅश प्राईज असेल, तिथून सुरुवात होईल. सो मोठ्या संख्येने तुम्ही या. रमेश तांडेल, त्यानंतर मोठमोठे पाहुणे आणि यांच्या वतीने हे पारितोषिक असेल आयवा कॅचसाठी. तर प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही मोठ्या संख्येने या. 5,000पासून सुरुवात होणार आहे अशा आयोजकांनी मला सूचना केली आहे. मग ती प्राईज 50,000पर्यंत जाऊ शकते. शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि या बॉल वरती कॉटन बोल्ड धीरज राणे बाद. थँक्यू. जर नारपोली संघ फायनल मध्ये म्हणजे आजच्या दिवसाच्या टॉप 5 मध्ये पोहोचली तर बातांचे जावई सुरेश तांडेल यांच्याकडून 2,000चं कॅश प्राइज नारपोली संघाला दिलं जाईल. नारपोली संघ अजून खेळणं बाकी आहे. नेक्स्ट मॅच मध्ये ते खेळताना तुम्हाला दिसतील. परंतु जाऊया मॅच कडे. धीरज राणे जो खतरा होता त्याला दूर करण्यामध्ये यश आलंय. ते नितीनला चांगली गोलंदाजी नितीन करतोय. वेगवान बॉल वेगाने बीट केलंय, कोणतंही उत्तर नव्हतं. फलंदाज चंदू राणे यांच्याकडे एक सिनियर खेळाडू चंदू राणे बघत बसले, कारण वेग इतका प्रचंड आहे, बॅट अँड बॉलचा संपर्क होणं फार कठीण. आज दोन वेगवान बॉलर आपण बघतोय. एका बाजूला नितीनला बघतोय आपण, हरेश गावण देखील आहे आणि इथे शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरला वाडिश लॉंग ऑफचा फिल्डर तिथे पोहोचतोय. 2 धावा मिळतील या बॉलवरती. तत्पूर्वी धाव फलक जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. 6 धावा धाव फलकावरती या परिसरामध्ये पहिल्यांदाच प्रथमताच मालिकावीराची इलेक्ट्रिक स्कूटी ठेवण्यात आली. जे स्वप्न होतं मंगेशजी तांडेल, रमेशजी तांडेल आणि सगळ्या आयोजकांचं, ते पूर्ण होताना बघायला मिळालं. आणि सगळ्यांचीच इच्छा आहे की एखाद्या गरीब मुलाला, एखाद्या छोट्या संघातल्या संघाच्या खेळाडूला जावी ही बाईक. व्हाईट बॉलचा इशारा. 7 धावा धाव फलकावरती येत आहेत. बरेच खेळाडू रेसमध्ये आहेत. शेवटच्या रात्रीमध्ये आपण सगळ्यांचीच नावं घेऊ. चांगला बॉल बघायला मिळाला. वेगाने पुन्हा बीट केलाय. वेगवान बॉल या थंडीच्या वातावरणामध्ये धावफलक स्थिरावले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर देखील काय कमबॅक बघायला मिळालं प्रथमेश 11 दामोदर संघाचं. शेवटचे चेंडू बाकी आहेत, आता 18 आणि 37 धाव संख्येची गरज. सन्मान्य कैलासजी तांडेल साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी 1,000चं कॅश प्राइज दिलं जाईल दामोटी संघाला. कैलास तांडेल जावई, दामोदरचे जावई यांच्याकडून हे पारितोषिक आहे. आणि कैलास तांडेल कुठे आहेत? सर्चिंग चालू करा. 18 चेंडू मध्ये गरज येते 37 धाव संख्येची. बॉलर तयार होतोय परेश. परेश हा गोलंदाज तयार होतोय. लेफ्ट हँडेड बॉलर. खोलात टाकलेला बॉल, चांगला बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने नवनाथ येथे आहे.
एकच धाव मिळती आहे. 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. बॅकफुटला जाऊन लेट कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल बघायला मिळतोय परेशचा. उद्या पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, दंडित केलाय. उद्या या व्यासपीठावरती नवनिर्वाचित जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली खैर यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे अशी माहिती आम्हाला मिळते. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करू. तदनंतर सुधाकर भाऊ घारे, नितीन दादा सावंत, बरेचसे मोठमोठे पाहुणे येणार आहेत. त्यांचं सरस स्वागत. इथे चांगला फटका मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून बॉल पार गेलाय. 4 धावसंख्येसाठी चौकार. थँक्यू. 15 चेंडूमध्ये 31 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 15 बॉल 31 हे समीकरण या मॅच मधलं. ओरपिच बॉल आणि आणखी एक मोठा फटका, षटकार. आणि ऑन फायर काय बॅटिंग बघायला मिळते. एक चौकार आला, एक षटकार आलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय. ते एकूण 19 या आकड्यावरती. 14 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. मॅच ऑन. 14 चेंडू 25 धावसंख्येची गरज. जीवन 11 मोरबे संघ पुनश मॅच मध्ये वापसी करते. वापसीचे द्वार खुले केले चंदू राणे यांनी. काय बॅटिंग बघायला मिळते ती चंदू राणेची. जुने जाणते खेळाडू आहेत, मोठ सिनियर खेळाडू या संघामधले. धीरजने गोलंदाजी करत असताना काम केलं, आता बॅटिंग करत असताना चंदू राणे हे देखील चांगलं काम करतायत. 14 बॉल 25. खोलात टाकलेला बॉल, चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे, डाऊन द बॉल. एकच धाव मिळते चंदू राणे यांना. या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल. एकूण 20 धावा धावफलकावरती. टार्गेट होतं सामना जिंकण्यासाठी 44 धावसंख्येचं, म्हणजे अजूनही गरज आहे 24 धावसंख्येची. 13 बॉल 24 हे समीकरण या मॅच मधलं. 13 बॉल 24. या बॉलवरती मोठा फटका यायला पाहिजे, मजा येईल सामन्यामध्ये. मॅच ऑन. दोन्ही संघाच्या बाजूने मॅच अद्याप आहे. 13 चेंडू 24 ची गरज. बॉल सोडून दिलाय म्हणजे हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आणखी एक ऍड होते धाव फलकावरती. थोडीशी महागडी कामगिरी परेशची बघायला मिळते आहे. मागच्या मॅच मध्ये परेशने इम्प्रेस केलं होतं, परंतु या मॅच मध्ये थोडासा बॅकफुटला बघायला मिळाला. परेश बॅटिंग करत असताना देखील लवकर बाद झाला. गोलंदाजी करत असताना देखील त्याला मार पडलाय. शेवटचे 13 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड शॉट आणि ते डॉट बॉलची समाप्ती मात्र होते. 12 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 23 धावसंख्येची गरज. बारा चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. यानंतर तुम्हाला एक मोठी लढत बघायला मिळेल. जितू आई जिते आणि त्यांच्या विरोधामध्ये नारपोली. एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल. पनवेल आणि पेन
तालुक्यामधील हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. बारा बॉल 23 ची गरज. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. फार वेल टीम मीटिंग नको. गोलंदाजीसाठी आलाय नवनाथ. नवनाथकडे या षटकाची जबाबदारी मात्र देण्यात आली आहे. कोण जिंकेल हा सामना, कोण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल यावर मोठा प्रश्नचिन्ह उभा आहे. परंतु चंदू राणे जोपर्यंत असतील तोपर्यंत सामना खुला आहे, तो मोरबे संघाच्या बाजूने. वेगवान बॉल, नो लुक शॉट. काय फटका होता, बॉल सीमा पार, षटकार. ओ हो, काय फटका खेळण्यात आला होता. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ते दाखवलं जाते. नो लुक शॉट खेळण्यात आला ऑन साइडला आणि बॉल हा छक्का नव्हता तर 9वा होता ISPL चा. मोठा फटका चंदू राणेच्या बॅटमधून. समीकरण आता बदलतंय. 11 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. मॅच ऑन. मॅच मध्ये वापसी केली पूर्णतः जीवन 11 मोरबे संघाने, परंतु विसरून चालणार नाही. अशीच फसलेली मॅच मागची काढली होती ती दामोदी संघाने. चांगला बॉल टाकावा लागेल नवनाथला या मॅच मध्ये. समोर तितकाच तडाखेबंद फलंदाज चंदू राणे. फुलटॉस बॉल आणि ऑन साइडला ताकद असं वाटलं कमी पडली की काय, आणि राहुलने टिपली झेल. मोठी विकेट मिळते ती दामोदी संघाला. मी मगाशीच उल्लेख केला की दामोदी संघाचा देखील कमबॅक होऊ शकतो या मॅच मध्ये, आणि ती मोठी विकेट चंदू राणे बाद. चंदू राणे बाद. मोठी विकेट या सामन्याची मिळती आहे ती दामोदी संघाला. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. बॅटिंगसाठी दाखल झालाय तो प्रथमेश राणे. प्रथमेश राणे, जे चंदू राणेने केलं तसंच काम करावं लागेल प्रथमेश राणेला. जी मॅच आता त्याने आणून ठेवली आहे आपल्या संघाच्या बाजूने, ती पुढे घेऊन जाऊन विजयी पद ती पताका पडकावावी लागेल प्रथमेश राणेला. 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. कुठेही जाऊ नका, ही मॅच देखील शेवटच्या बॉल पर्यंत जाताना दिसेल. नवनाथ पुनश्च सज्ज होतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट आर्म पुल करायचा होता. अगोदर बॅट फिरली, बॉल नंतर आला. शरीराचा वेध घेणारा बॉल बघायला मिळाला नवनाथचा. जरी षटकार त्याच्या विरोधामध्ये आला, तदनंतरचे 2 डॉट बॉल त्याने टाकले. एक विकेट देखील मिळवली आहे. म्हणजेच षटकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉल आणि विकेटने देत असताना बघायला मिळाला तो नवनाथ. शेवटचे बॉल बाकी येते 9 आणि गरज येते 17 धावसंख्येची. 9 बॉल 17 हे समीकरण. हे 3 बॉल या मॅच मध्ये फार निर्णायक आहेत. मजा करणारे बॉल आहेत. जर चांगले पडले तर दामोदी संघ या मॅच मध्ये वापसी, आणि जर याच्यावरती एखादा मोठा फटका आला तर मग मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगताना दिसेल. आडव्या बॅटने फटका चांगलाय. बॉल सीमा पार, स्क्वेअर लेगला षटकार प्रथमेशच्या बॅटमधून. प्रथमेशच्या बॅटमधून षटकार आलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 33 या आकड्यावरती. 2 गडी बाद. 8 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 8 बॉल 11. नवनाथने काय केलं, 2 षटकाराचा मार त्याला पडलाय. 2 चेंडू त्यांनी चांगले टाकले, त्यामध्ये एक विकेट मिळवली चंदू राणेची. परंतु हे षटकार फार जिवारी लागून गेला, कारण प्रथमेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय जो 4थ्या क्रमांकावरती आलाय आणि सामन्याची हवा काढून गेली असं वाटतंय. 8 बॉल आणि 11ची गरज. अजूनही मॅच संपलेली नाहीये. जर प्रथमेश 11 दामोदी संघाचा जर आपण विचार केला तर शेवटचा बॉलर देखील त्यांच्याकडे चांगला आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त धावा वाचवणं, जास्तीत जास्त धावा शेवटच्या ओव्हरपर्यंत ठेवणं हे फार गरजेचं आता बनू लागलंय नवनाथ या गोलंदाजासाठी. आडव्या बॅटने पुनश्च फटका खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड शॉट. डॉट बॉलची समाप्ती मात्र होती नवनाथच्या माध्यमातून. चांगले बॉल आता त्याच्या बघायला मिळतात. 3 डॉट त्याने टाकले. 2 मोठे फटके आले त्याच्या विरोधामध्ये. शेवटचे 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज.
निर्णायक बॉल या मॅचचा 7 बॉल 11 हे समीकरण. या बॉलवरती काय घडतंय, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाईल हे निश्चित आता झालंय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. वेगवान बॉल होता परंतु दिशा खराब आहे. पंचांनी हिरला दंडित केलं. एक्स्ट्राची धाव मिळतीये ती नवनाथच्या याच्या विरोधामध्ये. मोरबे संघाला 7 चेंडू आणि आता 10 धावसंख्येची गरज. 7 बॉल 10 हे समीकरण या मॅच मधलं. बॉलर तयार नवनाथ. सात बॉल 10 हे समीकरण या सामन्यामध्ये. आणि इथे षटकारच गेलाय. 6 धावा मिळतात त्या जीवन 11 मोरबे संघाला. प्रथमेश बाट मधून षटकार आणि आता 6 बॉल 4 ची गरज. तिसरा षटकार आलाय तो नवनाथच्या अगेन्स्ट. तो म्हणजे प्रथमेशच्या बॅटमधून 2 षटकार प्रथमेशने, 1 षटकार चंदूने खेचला आणि या षटकाची हवाच काढून टाकली. जीवन 11 संघ फ्रंटफुटला आलाय. 6 बॉल 4 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो कल्पेश. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं 1 बॉल 3 ची गरज असताना काही यॉर्क लाईनचा चेंडू टाकला. कोणतंही उत्तर नव्हतं ते म्हणजे विनयकडे. तशी कामगिरी करावी लागेल आता. 6 बॉल 4 ची गरज. आणि इथे फटका तर फसला असं वाटतंय लॉंग ऑनला. फिल्डर तिथे आहे डाऊन द बॉल. कॅच कंप्लीट करीत जाते आणि आता 5 बॉल 4 ची गरज. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली ती कल्पेशला. 5 बॉल 4 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चहाची व्यवस्था आम्हाला साहिल डीजे कडून करण्यात आलेली आहे. निशांत आमचे कंट्रोल रूम मधून आता वेटर बनलेत. चहा सगळ्यांना सर्व करतायत. जरा कॅमेरामॅन जरा व्यासपीठावरती कॅमेरा फिरवा. जो निशांत आहे तो सगळीकडे दिसतोय. सगळ्यांना चहाची व्यवस्था त्यांनी करून दिली आहे. जरी त्याचे सर्व असतील साहिल तांडेल तरी देखील निशांतचं कौतुक करू आपण. शेवटचे चेंडू बाकी ते 5 आणि 4 ची गरज. सिंगल कंप्लीट झाली आहे. 4 बॉल 3 ची गरज. 4 बॉल 3 हे समीकरण. क्रिकेट हे काही घडू शकतं. शेवटच्या बॉल पर्यंत देखील मॅच जाऊ शकते. इथे जर विकेट्स आल्या, इथे डॉट बॉल आले तर मजा येईल. 4 बॉल 3 ची गरज. काल 6 बॉल 1. 5 बॉल डॉट आले होते काल देखील. शेवटच्या बॉलवरती वाईट टाकला आणि एक वेगळंच चित्र बघायला मिळालं त्या मॅचचं. विजयी षटकार ठोकलाय वेगळ्या स्टाईलने तो म्हणजे फलंदाज प्रथमेशने.
थँक्यू. आणि हार्ड लक प्रथमेश 11 दामोदर संघ, जाताना तुम्ही सावकाश जा, कारण दूरवरचा प्रवास करून हा संघ इथे दाखल झालेला. सो जाताना सावकाश जा. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय संतोष तांडेला पण या. आणि या सामन्याचा सामनावीर जातोय तो धीरज राणे, ज्याने 1 षटक टाकलं, 4 विकेट्स मिळवल्या, संघाला संकटामध्ये असताना युटर्न करून दिलं.